नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 10:30 झालेले. घरातले सर्व कामं आवरून झाले. आज निवांत आहे थोडीशी आणि आज मला थोडंसं बरं पण वाटतंय. तर बऱ्याच दिवसापासून धावपळ पण झाली आणि हे बघा माझा चेहरा सुजल्यासारखा झालेला आहे आणि बाहेर इतकं कडक ऊन आहे ना. वरती जायचं होतं साफसफाई करायला, मी तुम्हाला दाखवली ती किती घाण केली उंदरांनी. तर आता म्हणजे इतकं कडक ऊन झालेलं आहे ना, वरती ऊन आहे त्याच्यामुळं आता काही जात नाही. बघू आता 4-1 वाजता जाणं झालं तर जाते. थोडंसं मला बाहेर पण जायचं आहे गावात आणि इतकं कडक ऊन आहे तर यावेळेस बाहेर निघायची अजिबात इच्छा होत नाही आहे. आणि चेहरा बघा पूर्ण टोपसल्यासारखं म्हणजे सुजल्यासारखं झालेलं आहे आणि उन्हाने होतो मला. उन्हात बाहेर गेली तर असं होतं. हे दवाखान्यात होते, उन्हात जाणं येणं चालू होतं माझं, तर असं झालेलं आहे. आणि आज थोडीशी रिलॅक्स आहे, मी निवांत बसले. मी पाणी घेत होती, पाण्याचे ग्लास भरून आणले. तर आमच्या साहेबांनी एक ग्लास पिऊन घेतला. आमचा ऐकवा पण खराब झालेला होता, तर त्यांनी ऐकवा वगैरे ठीक केला होता. आणि स्वयंपाक करायचा नाही मला आज. रात्री मी खिचडी बिर्याणी बनवली होती, तर ती आहे थोडीशी आणि पुरणाच्या पोळ्या आहेत म्हटलं, तर स्वयंपाक काही करत नाही मी आज. पुरणाच्या पोळ्या आणि आमरस बनवणार आहे आज. मस्त अशी कडक आपली खिचडी बिर्याणी केली होती मी. नाही हे बघा चिकन बनवायचं आहे आणि आत्ताशी 10:30 झालेले. तर आमरस नंतर बनवणार मी, जेव्हा भूक लागेल ना तेव्हा. गरम म्हणजे थंडगार असं फ्रीजमध्ये ठेवले आंबे, तेव्हा ताजा बनवणार फ्रेश आणि मग तेव्हा जेवायला बसणार. आता भूक नाही. लाईट काही लावत नाही मी. इथं रस बनवून झालेला आहे हे बघा मस्त. थोडाच बनवला आणि इकडे आपल्या पोळ्या. तुम्ही बसताय का मग? जेवढी खातील तेवढी, बाकीची घेऊन येऊ आपण. काय आणि मुलं रस पुरी खाणार नाही, त्याच्यामुळे त्यांना बिर्याणी पडलेली आहे, म्हणजे खिचडी बिर्याणी. साहेबांना देते मी, मला आता जेवायचं नाही आहे अजून. बसता का तुम्ही? हे बघा आणि बाहेर इतकं कडक ऊन आहे ना, तुम्हाला काय सांगू. थोडीशी हेअरस्टाईल वगैरे चेंज केली मी आणि आत्ता जाते मी गावात. बाहेर ठेवू ना बेटा पातेली, हे पण आण झाकण पण आण. तर दुधासाठी पातेली बाहेर ठेवते आणि गावात जायचं आहे मला. गुड्याचं थोडंसं काम आहे, तर ते काम करून येते म्हटलं. आणि तिकडनं आज बुधवारचा बाजार पण आहे, तर बाजार पण करून आणि गुड्या येते आमच्यासोबत. गुड्या पण तयार झालेली. चला देख कशी करते ना. बाहेर किती कडक ऊन आहे. 5:15 होऊन गेले, बाहेर ऊन बघा.
आल्या आल्या मी किचन वाट्याजवळ आली, खिचडी टाकली. तर पिवळी खिचडी बनवली मी मुगाच्या डाळीची. यांना पण त्रास होतो आहे आणि मी पण सकाळचं काहीच खाल्लेलं नाही आहे, फक्त बिस्किट खाल्लेलं आहे आणि सकाळी एक करंजी खाल्ली होती. बिस्किट बी अर्धाच बिस्किटचा पुडा छोटासा पार्लेजी खाल्लेला आहे. सकाळचं काहीच खाल्लेलं नाही आहे कारण की मला त्रास होत होता, त्याच्यामुळे मी जेवलेलीच नाही आहे. आता मस्त मुगाच्या डाळीची खिचडी बनवली. आल्या आल्या इकडे तिकडे काहीच बघितलेलं नाही आहे. आणि आम्ही किती म्हणजे लवकर गेलो होतो तरी टाईम दाखवते मी तुम्हाला. मी घड्याळसुद्धा बघितले नाही किती वाजले, तर हे बघा 9:15 झाले. आणि कशासाठी गेली तिला म्हणून माझे व्हिडिओ येत नाही. काय रे, काय बघतोय तू? याचं बघ चालू झालं. हा बेटा. तर माल पण आणायचा होता, माल पण घेऊन आली मी. आणि गुड्याचं वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेऊन आली. काय दुखून लागेल? पाठ दुखायला लागून गेली. हे बघा एवढा माल आला तरी, आणि एवढाच माल माहिती आहे का, 45-50 हजाराचा आहे. किती 40-45 हजाराचा माल ह्या एवढाच. आणि 2 मला द्यायच्या होत्या म्हणून मी हे 2 कलर घेऊन आलेली आहे. हे बघा आता वरती घेऊन जाईल. खिचडी टाकली, खिचडी होत नाही तोपर्यंत हे वरती घेऊन जाईल आणि मग बोलते तुमच्याशी. चला, इकडे मी खिचडी बनवली मुगाच्या डाळीची. माहिती का, पसारा तसाच झालेला, म्हणजे मी काहीच आवरलेलं नाही आहे. थोडासा आराम केला, बाकीचे काम होते आणि वरती कस्टमर पण होते, त्याच्यामुळं आवरायला वेळ होतो मग मला पण. आणि हे बघा पाणी जास्त टाकलेले आहे, पूर्ण पातळ पण व्हायची आहे त्याच्यामुळं. आणि काहीच नाही टाकलेले, फक्त हळद आणि मीठ, कोथिंबीर, त्याच्याशिवाय काहीच टाकलेलं नाही. नमक बघते चेक करून, नमक टाकावं लागेल. आता एवढे कामं मला आवरावे लागतील. आणि कोथिंबीर, मेथी वगैरे मी ती फ्रीजमध्ये ठेवली, आता सकाळी साफ करते. इथून घ्या. पसारा बघा, आवडते मी. काम वाढवून टाकलं गुड्याने. पूर्ण लोणचांची बरणी खाली फेकून दिली तिने, म्हणजे हातातून निष्ठून गेली बुवा तिची. आण बेटा, पहिले आता याच्याने पुसावं लागणार, ते पहिले कपड्याने पुसावं लागेल, मग ते पोचाने पुसावं लागेल. हा ना, चिकट होऊन जाईल तो. तसंच ठेवा सोडून तेल बाहेर. आणि ना मी काल दिन धुई टाकसू ते सर्व उद्या धुवून टाकेन. काच असला आता इकडे पण काच बघा, अशी बारीक काच आहे. सर्व पुसते वरून पूर्ण, खाली न पुसू.
आता शिल्लक कोणा गेला त्याचा आता टाइम किती झालाय माहिती का 11:05 झालेला आहे आणि लाईट आहे ना 2-3 वेळेस गेली पण आणि आली पण. आता पण लाईट गेलेली आहे. तर सर्व मालचं बिल झालेलं आहे आमचं, म्हणून उशीर झाला. आणि आता आम्ही झोपतो कारण की सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे. साहेबांची पण ड्युटी आहे आणि गुड्याची कृष्णाची पण शाळा आहे. चला तर दाखवते मी तुम्हाला किती पसारा पडलेला आहे. बी करू लागले ना त्याच्यामुळे त्यांना कंटाळा आलेला आहे. ते म्हणे आता मला जाऊ दे झोपायला. तर सकाळी लवकर उठायचं आहे. तर बॉक्स वगैरे पण बिल वगैरे करून झालेलं आहे. हे बघा तर अशी राहते माझी धावपळ, त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येत नाही. आणि बघा आता झोप लागते. दुपारी पण थोडासा आराम झाला. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. गुड्याने किती कांड केलं. परत सुट्टींमध्ये मुलं असे करतात, दिवसभर घरी राहतात. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.